श्री स्वामी समर्थ. 12 राशींनुसार होणारे आजार कोणते? या आजारांवरील उपाय कोणते? अगदी याची सविस्तर माहिती आज आपण इथे जाणून घेणार आहोत. तसं बघायला गेलं तर आजार हे कोणालाही होऊ शकतात, कोणतेही होऊ शकतात. पण कधी-कधी आपल्या राशीनुसार आपल्या ग्रहांचा प्रभाव उच्च-नीच असेल, तर त्यानुसार सुद्धा आपल्याला आजारांचा प्रभाव बघायला मिळतो. म्हणूनच प्रत्येकाला माहिती असावी अशी ही उपयुक्त माहिती आज आपण इथे जाणून घेणार आहोत. तर मित्र आणि मैत्रिणींनो, ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक राशीला त्यांची स्वतःची वैशिष्ट्य आणि कमकुवतपणा असतात. यामुळे काही राशींना विशिष्ट आजार होण्याची पूर्णपणे शक्यता जास्त प्रमाणात असते. राशीनुसार आजार आणि उपाय आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशींच्या लोकांना हृदयविकार, डोकेदुखी, ताप, सर्दी, खोकला आणि त्वचेचे आजार होण्याची पूर्णपणे शक्यता जास्त असते. त्यासाठी उपाय आहे संतुलित आहार घ्यायचा आहे, ज्यात फळं, भाज्या आणि संपूर्ण धान्य यांचा समावेश असावा. तसंच नियमित व्यायाम करावा, ज्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांसाठी हे चांगले असणार आहे. पुरेशी झोप घ्यायची आहे, जेणेकरून शरीराला आराम मिळेल आणि रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढणार आहे. पुढची रास आहे वृषभ रास. वृषभ राशींच्या लोकांना पोटाचे आजार, मळमळ, बद्धकोष्ठता आणि मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. यासाठी त्यांनी निरोगी आहार घ्यावा आणि योग्य जीवनशैलीचा अवलंब करावा. यासाठी उपाय आहे निरोगी आहार घ्यावा, ज्यात फळं, भाज्या आणि तंतुमय पदार्थांचा समावेश असावा. पुरेसे पाणी प्यावे, जेणेकरून शरीराला हायड्रेट राहील. नियमित व्यायाम करावा, ज्यामुळे पचन संस्थेसाठी चांगले असेल. पुढची रास आहे मिथुन रास. मिथुन राशींच्या लोकांना श्वसनाचे आजार, सर्दी, खोकला आणि अस्थमा होण्याची पूर्णपणे दाट शक्यता असते. यासाठी त्यांनी धूम्रपान आणि मद्यपान टाळावे आणि स्वच्छ हवेत राहावे. उपाय आहे धूम्रपान आणि मद्यपान टाळायचं आहे, जेणेकरून श्वसन संस्थेवर ताण पडणार नाही आणि स्वच्छ हवेत राहायचं आहे, ज्यामुळे श्वसनक्रिया ही निरोगी राहील. नियमित व्यायाम करायचा आहे, ज्यामुळे आपल्या फुफ्फुसांना चांगली कार्यक्षमता मिळेल. पुढील रास आहे कर्क रास. कर्क राशींच्या लोकांना पोटाचे आजार, मळमळ, बद्धकोष्ठता आणि स्तनकर्क होण्याची शक्यता जास्त असते. यासाठी त्यांनी निरोगी आहार घ्यावा आणि योग्य जीवनशैलीचा अवलंब करावा. उपाय आहे निरोगी आहार घ्यायचा आहे, ज्यात फळं, भाज्या आणि तंतुमय पदार्थांचा समावेश असावा. नियमित व्यायाम करायचा आहे, ज्यामुळे पचन संस्थेसाठी चांगले असणार आहे. योग्य वजन राखायचं आहे, जेणेकरून स्तनकर्क होण्याचा धोका हा कमी होणार आहे. पुढची रास आहे सिंह रास. सिंह राशींच्या लोकांना हृदयविकार, मधुमेह आणि स्ट्रोक होण्याची शक्यता जास्त असते. त्यासाठी उपाय आहे संतुलित आहार घ्यायचा आहे, ज्यात फळं, भाज्या आणि संपूर्ण धान्य यांचा समावेश असावा. तसंच नियमित व्यायाम करायचा आहे, ज्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांसाठी हे चांगले असणार आहे. तसंच आपला तणाव सुद्धा कमी करायचा आहे, जेणेकरून हृदयविकारांचा धोका कमी होणार आहे. पुढची रास आहे कन्या रास. कन्या राशींच्या लोकांना पचनाचे आजार, अपचन आणि पोटदुखी होण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. यासाठी त्यांनी निरोगी आहार घ्यावा आणि नियमित व्यायाम करावा. तर उपाय आहे निरोगी आहार घ्यायचा आहे, ज्यात फळं, भाज्या आणि तंतुमय पदार्थांचा समावेश असावा. जास्त प्रमाणात पाणी प्यावे, जेणेकरून पचन संस्था ही निरोगी राहील. तणाव कमी करावा, जेणेकरून पचनावर परिणाम होणार नाही. तर पुढची रास आहे तुळ रास. तुळ राशींच्या लोकांना मूत्रपिंडाचे आजार, मधुमेह आणि रक्तदाब होण्याची शक्यता जास्त असते. यासाठी त्यांनी निरोगी आहार घ्यावा आणि योग्य जीवनशैलीचा अवलंब करावा. यासाठी उपाय आहेत निरोगी आहार तर घ्यायचाच आहे, पण ज्यात फळं, भाज्या आणि संपूर्ण धान्य यांचा समावेश जरूर असावा. जास्त प्रमाणात पाणी प्यायचं आहे, जेणेकरून मूत्रपिंड निरोगी राहण्यास मदत होणार आहे. तसंच योग्य वजन राखायचं आहे, जेणेकरून मधुमेह आणि रक्तदाबाचा धोका कमी होणार आहे. पुढची रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशींच्या लोकांना जननेंद्रियाचे आजार, योनीतील संसर्ग आणि प्रोस्टेट कर्क होण्याची शक्यता जास्त असते. यासाठी त्यांनी स्वच्छता राखावी आणि नियमित आरोग्य तपासणी आवश्यक करावी. त्यासाठी उपाय आहे स्वच्छता राखायची आहे, त्यामुळे जननेंद्रियाचे संक्रमण होण्याचा धोका कमी होणार आहे. नियमित आरोग्य तपासणी करावी, जेणेकरून कोणतेही आजार लवकर निदान करता येऊ शकतील.
तसंच योग्य जीवनशैलीचा अवलंब करायचा आहे, ज्यामुळे प्रोस्टेट कर्क होण्याची धोका पूर्णपणे कमी होणार आहे. पुढील रास आहे धनुरास. धनुराशींच्या लोकांना सांधेदुखी, गुठिया आणि सायटिका होण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. यासाठी त्यांनी नियमित व्यायाम करावा आणि योग्य वजन राखावे. यासाठी उपाय आहेत: रोजच्या रोज व्यायाम करायचा आहे, ज्यामुळे सांधे मजबूत राहतील. योग्य वजन राखायचं आहे, जेणेकरून सांध्यावर ताण पडणार नाही. निरोगी आहार घ्यायचा आहे, ज्यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी यांचा समावेश असेल. पुढील रास आहे मकर रास. मकर राशींच्या लोकांना हाडाचे आजार तसंच सांधेदुखी होण्याची दाट शक्यता आहे. तर यासाठी उपाय आहे: कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त आहार घ्यायचा आहे, ज्यामुळे तुमची हाडं मजबूत होण्यास मदत होणार आहे. तसंच नियमित व्यायाम करायचा आहे, त्यामुळे सांधे मजबूत राहतील. योग्य वजन राखायचं आहे, जेणेकरून सांध्यांवर ताण पडणार नाही. पुढची रास आहे कुंभ रास. कुंभ राशींच्या लोकांना रक्तवाहिन्याचे आजार, रक्तदाब आणि हृदयविकार होण्याची शक्यता जास्तीत जास्त दर्शवते. यासाठी उपाय आहे: संतुलित आहार घ्यायचा आहे, ज्यात फळं, भाज्या आणि संपूर्ण धान्य यांचा समावेश असेल. जास्त प्रमाणात पाणी प्यायचं आहे, जेणेकरून रक्तदाब हा नियंत्रित करता येऊ शकतो. तसंच तणावसुद्धा थोडा कमी करायचा आहे, जेणेकरून BP सारखा त्रास तुम्हाला होणार नाही. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. मीन राशींच्या लोकांना पायदुखी, मधुमेह आणि मूत्रपिंडाचे आजार होण्याची शक्यता जास्त असते. यासाठी उपाय आहे: निरोगी आहार घ्यायचा आहे, ज्यात फळं, भाज्या आणि संपूर्ण धान्य यांचा समावेश असावा. जास्त प्रमाणात पाणी प्यायचं आहे, जेणेकरून मधुमेह, मूत्रपिंड यांसारखे जे आजार आहेत ते कमी होण्यास मदत होणार आहे. चला तर मग हे होतं आपलं 12 राशीनुसार होणारे आजार आणि त्यावरील उपाय. पुन्हा भेटूया अशीच उपयुक्त माहिती, उपयुक्त राशींसोबत, वेगवेगळ्या घडामोडींसोबत, उपायांसोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.